नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे कोळीची आमटी दाखवणार आहे. म्हणजे हे बघा कोळीची आमटी किती सुंदर झाली आहे. म्हणजे कोळीतला मोड काढण्यापासून त्याची आमटी करण्यापर्यंत मी दाखवणार आहे. हे बघा हे कोळीत आहे. हे कोळीत मी आता भिजत घालणार आहे. हे थंडीच्या दिवसात खायचे असं खूप उष्ण असतात हे कोळीत. आता मी हे भिजत घालते. हे भिजायला खूप उशीर लागतो. आत्ता मी सकाळी भिजवणार आणि रात्री उपसून काढणार. चला आता मी भिजवते हे कोळीत. एवढे मी 1.5 कप घेते. मी आता हे 2 पाण्यातून धुवून घेते आणि काय करणार आहे ह्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवणार आहे. हे संध्याकाळपर्यंत छान भिजतील. आपण संध्याकाळी उपसून काढूया. चला मी आता हे झाकून ठेवते. हे बघा सकाळी मी कोळीत भिजत घातले होते. हे असे भिजलेले आहेत. आता काय करायचे आपण हे कोळीत काढायचे या भांड्यातून आणि असं आपण चाळणीत घालून ठेवायचे. हे बघा असा हा डबा घ्यायचा. आता मी ह्याच्यात गाळून घेते आणि त्याच्यासाठी मी हे मलमलचं कापड घेते. हे कापड घेतल्यानंतर काय होतं कुठल्याही कडधान्याला छान मोड येतात. हे मी आज सकाळी भिजत घातले होते आणि आता काय करायचंय मी आता उपसले म्हणजे रात्री उपसतीये आणि उद्या रात्री याला छान मोड येतील. कोळीतला मोड यायला खूप उशीर लागतो. कोळीत वाल याला मोड यायला खूप उशीर लागतो आणि ह्याची मी आमटी करणार आहे. कोळीत हे थंडीमध्ये खायला खूप छान असतात, उष्ण असतात, खूप चांगले असतात हे कोळीत. हे बघा मी अशी घट्ट त्याची पोटली बांधून घेतलेली आहे आणि काय करते त्याच्यावरती मी एक चाळण किंवा अशी वाटी घालून ठेवणार आहे. ताटली त्यामध्ये घालून घेते. ही बघा ही ताटली मी प्रत्येक वेळेला कडधान्यांवर घालते. ही ताटली ह्याच्यावर घालून ठेवून द्यायची आहे. आता उद्या संध्याकाळी आपण बघूया ह्याला छान मोड आलेले असतील. हे मी बाजूला ठेवून देते आणि हे आपण ना साधारण असं गॅसच्या बाजूला वगैरे असं उष्ण ठिकाणी ठेवायचं, दमट ठिकाणी. मग ह्याला छान मोड येतात. आता उद्या संध्याकाळी आपण बघूया किंवा किती मोड आलेत ते. हे पहा मी कोळीत काल संध्याकाळी भिजत घातले होते आणि ह्याला बघा मोड कसे आलेत. फडक्यामधून ह्या जाळीमधून सुद्धा बाहेर आलेले आहेत. आपण हे आता उघडून बघूया. हे बघा कसे सुंदर आलेत बघा मोड. कोळीतला मस्त आले आणि आता हे उघडून दाखवते मी तुम्हाला. वाव हे बघा कसे छान मोड आलेले आहेत. कोळीथ्याला सुंदर मोड आलेले आहेत. आपण काय करायचे आता हे कोळीत निवडून घ्यायचे. त्याच्यामध्ये काही न भिजलेले वगैरे असतात ना ते आपण काढायचे आणि कुकरला लावून घ्यायचे. 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या. आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि दाखवते तुम्हाला. हे बघा मोड कसे बाहेर आलेत ते निघत नाही बघा. सुंदर मोड आलेले आहेत, फडक्यामधून बाहेर आलेत. हे बघा हे असे कोळीत बघा कसे छान आलेत बघा मोड बाहेर त्याला. सुंदर आलेत ते काढून घेते मी. किती छान दिसतायत, मस्त दिसतायत हे कोळी. हे उकडायला ठेवूया, निवडून घेऊया आणि हे कोळीत सुके असतात ना त्यावेळेला काय करायचं भाजून घ्यायचं, भरडून त्याचं पीठ करायचं आणि त्या पिठापासून पिठलं सुद्धा होतं. मी त्याची रेसिपी ह्यात अपलोड केली आहे. शिवाय ह्या पिठापासून गुळदाच्या पिठापासून मी माडगं सुद्धा केलेलं आहे. थंडीच्या दिवसात खायला ते खूप छान असतं. त्याची सुद्धा मी रेसिपी केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. चला आता हे मी निवडून घेते आणि शिजायला ठेवते. हे बघा मी कोळी तिथे निवडून धुवून घेतलेले त्यामध्ये आता मी पाणी घालणार आहे. पाणी त्याच्या अंगाबरोबर घालायचं आपण. आणि त्यामध्ये एक इन्ग्रेडियंट घालायचं आहे कोळी शिजण्यासाठी. तो म्हणजे हे पहा चिमूटभर सोडा टाकायचा आहे म्हणजे कोळीत शिजायला मदत होते. तुम्ही छोले जरी शिजायला टाकत असाल तरी पण त्यामध्ये असा चिमूटभर सोडा टाकला तर छोले छान शिजून निघतात. आता आपण हे उकडून घेऊया. कांदा असा मी लालसर भाजून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे खोबरं घालते. हे अर्धा नारळ आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे हे खोबरं.
ओला नारळ मी वापरते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरू शकता. आणि आता हे खोबरं सुद्धा लालसर भाजून घ्यायचंय. त्याआधी मी ह्या वाटणाची रेसिपी टाकलेली आहे. काळ्या चण्याची उसळ, चिकनचा रस्सा यामध्ये हे वाटण आहे. आता मी हे सगळं खोबरं टाकून घेते आणि छान असं खरपूस असं भाजून घेते. हे बघा खोबरं साधारण लालसर होत आलेलं आहे. आता त्यामध्ये ना मी आलं आणि लसूण टाकून देते. हे बघा 8 ते 10 लसूण पाकळ्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा टाकते आणि ते खोबऱ्याबरोबर आपण परतवून घेऊया. शक्यतो काय करायचं, खोबऱ्यातला मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचंय खोबरं. आता एक 5 मिनिटात होऊन जाईल. हे पहा इथे खोबरं छान लालसर रंगावर भाजून झालेलं आहे. मस्त भाजलेलं आहे खोबरं. आणि आता आपण काय करायचंय, गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ कढईतच ठेवून द्यायचं खोबरं. आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची. हे बघा इथे मी वाटण थंड करायला ठेवलं होतं. आता ते आपण मिक्सरमध्ये घालून घेऊन त्याची पेस्ट करायची. मिक्सरच्या भांड्यात वाटण घालून घेतले आणि नंतर ही कोथिंबीर एवढी घालायची आणि हे सगळं आपण पेस्ट करून घ्यायचे मिक्सरला लावून. हे बघा इथे मी ना वाटण बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा असं छान बारीक करून घ्यायचंय आणि आता हे मी बाजूला ठेवून देते आणि आता कोळी शिजले का बघूया आपण. हे पहा मी कोळी कुकर मधून काढलेले आहेत. आपण शिजले का बघूया कोळी. हे बघा छान शिजलेले आहेत. मी काय करणार आहे माहितीये, यातले थोडेसे कोळीत वाटून घेणार आहे आणि बाकीचे कोळीत आपण फोडणी घालायचे. म्हणजे काय होणार, ही आमटी ना मिळून येते. मी इथे कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घालतेय. इथे तेल कडलेलं आहे, त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घालतेय, 1 चमचा हळद घालतेय आणि 3 चमचे मालवणी मसाला घालतेय. आणि तो मसाला परतवून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये हे वाटण घालते. मसाला जळत होता म्हणून मी आधी करून घेतलं. आता उरलेलं वाटण आपण घालून घेऊया सगळं. आता काय करायचंय, ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतवून घ्यायचंय. हे बघा हे असं ना आपण परतवत राहायचंय तेल सुटेपर्यंत. 5 मिनिटांनी त्याला तेल सुटेल. इथे बघा वाटण छान भाजून झालेलं आहे. आता मी त्यामध्ये काय करते, हे उकडलेले कोळीत आहेत ना ते टाकून देते. हे कुकरच्या डब्यात पाणी घालून उरलेले कोळी घालून घेते आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालायचंय, पण ते कोळीत आपण मिक्सरला लावून घेणार आहेत ना, त्याचं पाणी आपण त्यामध्ये टाकायचं. आता आपण हे असंच ठेवूया आणि मिक्सरला लावून घेते मी कोळी. हे बघा मिक्सरच्या भांड्यात मी 2 ते 3 चमचे कोळीत घातलेत, ते आता वाटून घेते मी. हे बघा इकडे बघा कसा छान तवंग आलेला आहे आमटीला, मस्त आलाय. आपण आता त्यामध्ये ना बारीक केलेले कोळीत टाकूया. हे बघा असं बारीक करून घेतलेलं आहे. आणि काय करते मी, हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये एवढं सगळं लागलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून मी ओतून घेते पाणी. ह्याच्यामध्ये मी एवढं पाणी घालते, असं पाणी घेतलंय, ते पाणी घालून घेते. आणि आपण ही आता आमटीला कढ येईपर्यंत ठेवून द्यायचंय. तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर तुम्ही करू शकता अजून पातळ. काय बघा किती सुंदर तवंग आलाय आमटीला. त्यामध्ये आपण काय करायचंय, 2 ते 3 कोकम घालायचे. 3च घालते, हे आंबट असतात खूप. मी थोडस ह्याच्यात पाणी घालणार आहे, गरम करून घालते पाणी थोडस. बघा मी इथे अर्धा कप पाणी घालतीये, गरम पाणी घालतीये. आणि आता आपण हे
ह्याला कढ येईपर्यंत ठेवून द्यायचंय, छान कढ येऊ द्यायचंय. तोपर्यंत मी चपाती करायला घेते. आत्ताच बघा आमटीला काय छान तवंग आलाय, मस्त आलाय तवंग. आणि थोडंसं आपण ना काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे, मिरची पावडर. हे बघा एवढीशीच. आणि ही आमटी उकळल्यानंतर आपण टेस्ट करून बघूया. आपल्याला किती मीठ कितपत कमी आहे, जास्त आहे, काय ते आपण ते त्यावेळेला ठरवू आपण. कमी असेल तर आपण घालू. आता हे मंद गॅसवर उकळू द्यायचे साधारण. ही बघा आपली कोळद्याची आमटी तयार झालेली आहे. छान मस्त उकळली आहे. आणि आता आपण बंद करून घेऊया. हे बघा आमटीला कसा तवंग आलाय, छान कट आलाय, सुंदर झाली आमटी. मी आता चपातीबरोबर तुम्ही भातावर सुद्धा खाऊ शकता, दोन्ही बरोबर. मी आता सर्व करते. गॅस आता बंद करून टाकते. थोडा एक मोठा उकळ येऊ दे. किती सुंदर झाली आमटी, मस्त झाली आहे. आता झाकून ठेवते मी. बघा ह्या वाटणाच्या आमटीबरोबर जिरा राईस खूप छान लागतो. मी तो जिरा राईस केलेला आहे. त्या जिरा राईसची रेसिपी मी आधी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देते, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. ही बघा इथे मी कुळदाची आमटी ठेवते. किती सुंदर झाली आहे बघा आमटी. कोणाला कळणार सुद्धा नाही कुळदाची येते. आणि हा बघा मी वरून तवंग घालते त्याच्यावरती. खूप सुंदर दिसते. आपण असं चिकन मटणची आमटी खाल्ल्यासारखी लागते ह्याची चव. तुम्ही एकदा करून बघा. थंडीच्या दिवसात तर खूपच सुंदर लागते. चला तर मग कशी वाटली कुळदाच्या आमटीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.